नमस्कार मित्रांनो, आज आम्ही रवाळ्याच्या बाजूला जंगलामध्ये आलेलो आहे आणि या एरियाला गडीढोडा असे म्हणतात. पूर्वी इथे वाघाचं सुद्धा वास्तव्य होतं, परंतु काळानुसार जंगल नष्ट झाला आणि इथून वाघ हद्दपार झाला. पण फिरत असताना आम्हाला ही एक अत्यंत महत्त्वाची वनस्पती इथे आढळली. या वनस्पतीचं नाव आहे रानघेवडा किंवा याला श्रावण घेवडा म्हणतात खेड्यातून. तर अशी ही वनस्पती आता फुलावर आहे. इथे तुम्हाला त्याची फुलं दिसत आहे. परागीकरण झालं की या फुलापासून मग देठ किंवा दोन दाणे असलेलं फळ तयार होतं, म्हणजे ती शेंग छोटीशी, आणि त्या कोवळ्या शेंगीची भाजी किंवा कोवळ्या दाण्याची सुद्धा भाजी होते. शिवाय तृणभक्षी प्राण्यांचं हे अन्न आहे. आणि या वेलामध्ये जर वेल खूप दाट असला तर त्याच्यामध्ये सिल्वर बीड मुनिया स्वतःचं घरटं करतात, कारण हा खूप दाट वेल तयार होतो आणि त्यामुळे सिल्वर बीड मुनियाला चांगलं संरक्षण मिळतं. दुसरं, ही औषधी वनस्पती आहे आणि याची जी मुळं आहेत ती गायनिक प्रॉब्लेम्सवरती वापरतात. तर अशी ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती औषधीच्या दृष्टीने किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने, इकॉलॉजीच्या दृष्टीने, हॅबिटॅट कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. हिला संरक्षित करणं आणि त्याचं संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.